नमस्कार. आज आपण अजून एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तो म्हणजे स्लीप डिस्क किंवा सायटिका. यात कमरेत व पायाच्या ठिकाणी वेदना असतात. याच्या मुख्य कारणामध्ये आपण पुढील कारणं घेऊ शकतो. बैठे काम किंवा खुर्चीतले काम, जमिनीवरच्या जड वस्तू ह्या चुकीच्या पद्धतीने उचलणे आणि व्यायामाचा अभाव. यामध्ये सर्वप्रथम रुग्णांनी त्रास कमी करण्यासाठी मऊ गादीवर झोपण्याऐवजी हार्ड बेड वापरायला चालू करावा. पालथी झोपूंची जी आसनं आहेत, मकर आसन, अध्वासन, ज्येष्ठासन, ह्याच्यामध्ये रिलॅक्सिंग पोजेसमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. त्या व्यतिरिक्त जी पालथी झोपूंची आसनं आहेत, भुजंगासन, अर्धशलभासन, सेतुबंधासन, उष्ट्रासन, ज्याच्यामध्ये पाठीला पाठीमागे बाक मिळतो, सर्पासन, अशी आसनांची प्रॅक्टिस केल्याने आपले जे लोअर बॅकचे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग होतात आणि सोबतच आपल्या मणक्याला एक प्राकृत आकार प्राप्त होतो. आणि वक्रासनाचा देखील अभ्यास तुम्ही यामध्ये करू शकता, जेणेकरून तुमच्या मणक्याची लवचिकता वाढेल. या अभ्यासामुळे दबलेल्या नसेमधला ताण आणि वेदना कमी होतात. त्याचप्रमाणे जोपर्यंत तुम्हाला वेदना आहेत तोपर्यंत मांडी घालून बसणे टाळावे. त्याचप्रमाणे पुढे वाकूंची जी आसनं आहेत ती आसनंसुद्धा 6 महिन्यासाठी टाळावी, की जेणेकरून तुमचा सायटिका किंवा स्लीप डिस्कचा त्रास वाढणार नाही. त्याचप्रमाणे शवासन प्राणायामाचा अभ्यास करावा. आहार आहे तो हलका, सुपाच्य आणि बद्धकोष्ठता होणार नाही या प्रकारचा घ्यावा.